ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बिदाल, तालुका मान, जिल्हा सातारा. मी प्राध्यापक गायकवाड सिके, इयत्ता 11वी कॉमर्स. विषयाचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. यामध्ये टॉपिक नंबर 4 लेजर याविषयी माहिती सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या भागामध्ये आपण जर्नल एंट्री संबंधी माहिती घेतलेली होती. जर्नल एंट्री कशी करायची आहे, जर्नल बुकामध्ये त्याची नोंद कशा पद्धतीनं करायची आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण लेजरविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. लेजर हा टॉपिक आपण पाहत असताना किंवा ओळख करून घेत असताना याच्यामध्ये 5 भाग केलेले आहेत. किंवा याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, तर इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. त्यानंतर लेजरचं स्पेसिमेन कसं असणार आहे, त्याचा नमुना कसा असणार आहे. त्यानंतर पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल टू लेजर. त्यानंतर जर्नल बुकावरून लेजरमध्ये कसं पोस्टिंग करायचं आहे ते आपण पाहणार आहे. त्यानंतर लेजर तयार झाल्यानंतर किंवा पोस्टिंग केल्यानंतर ठराविक काळानंतर, म्हणजे महिन्याच्या शेवटी असेल, आर्थिक वर्षाच्या शेवटी असेल, त्याचं बॅलन्सिंग जे आहे, त्याचा बॅलन्स या ठिकाणी आपण कसा घ्यायचा आहे ते आपण पाहणार आहे. आणि त्यानंतर हे सगळे लेजर अकाउंट्सचे बॅलन्सेस मिळाल्यानंतर आपण शेवटी ट्रायल बॅलन्स कसा तयार करायचा हेही पाहणार आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण इंट्रोडक्शन. In the process of accounting, all the business transactions are recorded in chronological order in journal. अकाउंटिंग प्रोसेसमध्ये आपण सगळ्या प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रेकॉर्ड करतो. या ठिकाणी ज्या पद्धतीनं किंवा जसे व्यवहार झालेले आहेत त्या पद्धतीनं आपण क्रमानं जर्नलमध्ये त्याच्या नोंदी करतो. We know that all type of business transactions are recorded in journal. आपल्याला माहिती आहे की सर्व प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण जर्नलमध्ये या ठिकाणी घेत असतो, त्याच्या नोंदी करत असतो. फॉर एक्झाम्पल, ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू आसेट खरेदी केलेली असेल, विक्री केलेली असेल, लायबिलिटीज या ठिकाणी निर्माण झालेली असेल, पेड केली असेल, एक्सपेन्सेस आहेत, इन्कम आहे, आणि हे सगळं जे आहे कॅश ऑर क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स जे आहेत सर्व प्रकारची, याच्या सर्व नोंदी ज्या आहेत या आपण जर्नलमध्ये घेतलेल्या आहेत. At the end of the particular period, we want to know what is the total amount spent on particular type of expenses, or what is the amount payable to particular person. These type of questions cannot be answered easily through journal. म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्याला समजा एखाद्या विशिष्ट गोष्टीवर किती खर्च झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला किती रक्कम आपण देणं आहे, या पद्धतीची जी काही उत्तरं आहेत ही उत्तरं आपल्याला या ठिकाणी जर्नल देऊ शकत नाही. सो वी नीड लेजर. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी लेजर हे तयार करावं लागतं. लेजर म्हणजे खाते. लेजर इज कॉल्ड ॲज मेन बुक ऑफ अकाउंट. हे मुख्य पुस्तक आहेत असं लेजरला मुख्य पुस्तक असं संबोधलेलं आहे. वन्स द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन जर्नल, द नेक्स्ट स्टेज
is the transfer of those transaction in the ledger. एकदा जर्नलमध्ये नोंद ट्रान्झॅक्शनची झाली की पुढचा टप्पा जो आहे तो ती जे पोस्टिंग आहे, जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ती या ठिकाणी लेजर अकाउंटला या ठिकाणी त्याचं ट्रान्सफर करावं लागतं. त्यानंतर मीनिंग ऑफ लेजर. द वर्ड लेजर इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड लेजर. हा लॅटिन शब्द आहे विच मीन्स टू कंटेन अँड लेजर इज कलेक्शन ऑफ ऑल द अकाउंट्स. आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टी समावेशक अशा पद्धतीनं कंटेन हा शब्द वापरलेला आहे आणि सर्व अकाउंट्सचं कलेक्शन जे आहे ते या ठिकाणी लेजरवरून आपल्याला समजून येत असतं. सर्व अकाउंट्स जे आहेत ती अकाउंट्स या ठिकाणी लेजर रूपानं आपल्यासमोर मांडता येतात. डेफिनेशन सांगितलेले आहे. अ लेजर अकाउंट मे बी डिफाईन्ड ॲज अ समरी स्टेटमेंट ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू पर्सन्स, assets, expenses or incomes which have taken place during a given period to time and shows their net effect. लेजर अकाउंट म्हणजे काय तर समरी स्टेटमेंट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स, सारांश पत्रक जे आहे ती सर्व ट्रान्झॅक्शनचं या ठिकाणी घेतलेलं असतं. मग ते व्यक्ती असेल, व्यक्तीसंबंधी असेल, मालमत्तेसंबंधी असेल, खर्चाविषयी असेल किंवा इन्कमविषयी असेल, या ठिकाणी अशा पद्धतीनं ठराविक काळामध्ये झालेला खर्च आहे. व्यक्तीकडून येणं असेल, देणं असेल किंवा किती इन्कम आलेला आहे, कोणत्या मार्गाने आलेला आहे, या सर्व प्रकारचे नेट इफेक्ट जे आहेत, निव्वळ परिणाम जे आहेत, येणं आणि देणं किंवा ॲसेट्स, लायबिलिटीज या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लेजरवरून समजून येतात. इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. आता लेजरचं महत्त्व काय आहे? फर्स्ट, इट इज समराइज रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स इन फॉर्म ऑफ asset अकाउंट, लायबिलिटीज अकाउंट, एक्सपेन्सेस अकाउंट, इन्कम अकाउंट एट्सेट्रा. सारांश रूपानं या ठिकाणी सर्व ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड हे आपल्याला मिळू शकतं. ॲसेट संबंधी असेल, लायबिलिटी संबंधी असेल, एक्सपेन्सेस असेल, इन्कम असेल. दुसरं, विथ द हेल्प ऑफ लेजर अकाउंट वी कॅन फाइंड आउट अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम डेटर्स, अमाऊंट पेएबल टू आवर क्रेडिटर्स. म्हणजे याच्या सहाय्याने, लेजरच्या सहाय्याने किती रक्कम आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून येणं आहे आणि एखाद्या व्यक्तीला किती रक्कम देणं आहे हे लेजरवरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर तिसरं इम्पॉर्टन्स आहे, इट इज अ नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आणि याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार करू शकतो. मराठी शब्द त्याला तेरीचपत्रक आहे. तर ट्रायल बॅलन्स आपल्याला या ठिकाणी तयार करता येतो. आपण तो नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये पाहणार आहे की ट्रायल बॅलन्स आपण कसा तयार करायचा आहे. टू फाइंड आउट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. एखाद्या संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे ही या लेजरवरून समजून येत असते. त्यानंतर इट इज अ पॉसिबल टू प्रिपेअर व्हेरियस टाईप्स ऑफ इन्कम स्टेटमेंट्स. आता वेगवेगळ्या प्रकारची इन्कम स्टेटमेंट्स जे आहेत ते आपल्याला लेजरच्या रूपानं किंवा लेजरवरून हे तयार करता येतात. लेजर कॅन बी यूज्ड ॲज अ कंट्रोल टूल ॲज इट शोज अकाउंट ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस विथ द बॅलन्स. आपल्याला कंट्रोल टूल म्हणून सुद्धा या ठिकाणी हे लेजर वापरता येतं. म्हणजे एक्सपेन्सेस जे झालेले आहेत ते किती एक्सपेन्सेस झालेले आहे, सॅलरीवर किती एक्सपेन्सेस झालेला आहे, डिस्काउंट किती दिलेला आहे किंवा रेंट किती दिलेला आहे, हे जे सगळं खर्चाची बाबी आहेत याच्यावरून आपल्याला खर्च कमी करता येईल का, या गोष्टीसाठीचं कंट्रोल टूल म्हणून या ठिकाणी हे लेजर उपयोगी पडतं. त्यानंतर लेजर इज युजफुल फॉर द मॅनेजमेंट टू प्लॅन द फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन.
लेजर जे आहे ते मॅनेजमेंटला या ठिकाणी व्यवस्थापनाला सुद्धा भविष्यातील काही कृती आहेत किंवा नियोजन जे आहे हे तयार करण्यासाठी या ठिकाणी लेजरचा उपयोग होत असतो. आता लेजरचं स्पेसिमेन जे आहे ते खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे. स्पेसिमेन ऑफ लेजर इन टी फॉर्म ॲज बिलो. आता याच्यामध्ये टी टाईप जे आहे अक्षर त्या टाईपचं या ठिकाणी हा फॉर्म तयार केलेला आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे लेजर ज्यावेळेस आपण तयार करतो कोणताही अकाउंट असो तिथं त्याचं वर नाव नेम ऑफ द अकाउंट असा शब्द प्रयोग या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि अकाउंट शब्द जो आहे हा पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर अकाउंटला 2 बाजू असतात. एक डेबिट क्रेडिट, उजव्या बाजूला क्रेडिट बाजू असते, डेबिट डाव्या बाजूला असते. त्यानंतर डेट आपल्याला माहीत आहे, डेट लिहिताना अगोदर वर्ष लिहायचं आहे, त्यानंतर मंथ लिहायचं आहे आणि ज्या दिवसाची तारीख आहे ती डेट या ठिकाणी लिहायची आहे. पर्टिक्युलर, त्यानंतर JF, जिथून आपण ज्या जर्नलवरून हे घेतलेलं आहे ते जर्नल फोलिओ पेज नंबर जो आहे तो तिथं टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर अमाऊंट रुपीजमध्ये, डेट, पर्टिक्युलर, जनरल फोलिओ आणि अमाऊंट रुपीज, म्हणजे डेबिट बाजूला जसं आहे तसंच क्रेडिट बाजूला या ठिकाणी कॉलम हे आहेत. डेबिट असेल हे नेम ऑफ अकाउंट आहे, ते कोणतंही अकाउंट असेल तर ज्यावेळेस ते डेबिट होतं जर्नल एंट्री करत असताना त्यावेळेस डेबिट होतं त्यावेळेस त्याची रक्कम जी आहे ते कोणत्या रकमेनं किंवा कोणतं अकाउंट या ठिकाणी ज्यावेळेस हे डेबिट अकाउंट होतं त्यावेळेस डेबिटला या शब्दाचा प्रयोग करायचा आहे. आणि ज्यावेळेस हे अकाउंट जे आहे ज्यावेळेस क्रेडिट होतं त्यावेळेस क्रेडिट बाजूला बाय असा शब्दप्रयोग या ठिकाणी आपण करावायचा आहे. तर या पद्धतीनं हा टी फॉर्म आहे. त्यानंतर स्पेसिमेन ऑफ लेजर हा स्पेसिमेन ऑफ द लेजर इन स्टेटमेंट फॉर्म. स्टेटमेंट फॉर्म जो आहे या पत्रकाप्रमाणे. आता स्टेटमेंट फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. आपण बँकेमध्ये ज्यावेळेस अकाउंट ओपन करतो त्यावेळेस जे पुस्तक आपल्याला मिळालेलं असतं पासबुक, त्या पासबुकावर जे कॉलम असतात ते या पद्धतीचे असतात स्टेटमेंट फॉर्ममध्ये. डेट, पर्टिक्युलर, म्हणजे डेबिट लिहा, क्रेडिट असू द्या, डेबिट असू द्या. डेबिट असेल तर त्यावेळेस ते या शब्दाचा प्रयोग करायचा आहे आणि क्रेडिट असेल तर बाय या शब्दाचा करायचा आहे. डेबिट असेल त्यावेळेस डेबिटला रक्कम लिहायची आहे डेबिट कॉलममध्ये आणि क्रेडिट असेल तर क्रेडिट कॉलममध्ये. आणि जो डिफरन्स आहे तो डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल या पद्धतीनं बॅलन्समध्ये तो त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस आपण बँकेचं पासबुक पाहतो त्यावेळेस आपल्या हे लक्षात येणार आहे. म्हणजे लेजर अकाउंट जे आहे ते या पद्धतीनं 2 पद्धतीनं घेता येतं, परंतु सुरुवातीची जी पद्धत आहे टी फॉर्म, या टी फॉर्ममध्येच सर्वसाधारणपणे या लेजर अकाउंट्स हे तयार केले जातात. त्यानंतर पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल टू लेजर. अत्यंत सोपा भाग आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे. वी कॅन अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स टू लेजर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. आपल्या हे सहज लक्षात येणार आहे की रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन जे आहे हे लेजरमध्ये कसं होतं, तर या पद्धतीनं आपण पाहणार आहे. तर तिथं दिलेलं आहे बॅलन्स ऑफ कॅश ऑन 1 जानेवारी 2018 ₹15,000 आणि दुसरं आहे ऑन 5 जानेवारी 2018 राज इन्व्हेस्टेड ₹10,000 इन द बिझनेस. पहिलं आपल्याला सांगितलेलं आहे की हा कॅश बॅलन्स आहे सुरुवातीचा आणि दुसरं सांगितलेलं आहे की 5 जानेवारी 2018ला राजनं ₹10,000 बिझनेसमध्ये आणलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता इन्व्हेस्ट केलं म्हणजेच ही रक्कम कशासाठी आणली जाते तर ती कॅपिटल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. द जर्नल एंट्री फॉर द ट्रान्झॅक्शन वुड बी. आता हे दुसरं पहिलं जे आहे तो बॅलन्स फक्त आपण घेणार आहे आणि जर्नल एंट्री झालेली आहे कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू राज कॅपिटल अकाउंट 10,000.
अशा पद्धतीनं हे जर्नल एंट्री झाली. जर्नल एंट्री झाल्यानंतर त्याचं पोस्टिंग जे आहे तर लगेच या ठिकाणी लेजर अकाउंटला करायला लागते. बघा, कॅश अकाउंट डेबिट. आता कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे दोन अकाउंट या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू राज कॅपिटल अकाउंट 10,000. आता बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी राज कॅपिटल अकाउंट 10,000 असं आपण घेणार आहे. पण तत्पूर्वी कॅश अकाउंटचा बॅलन्स आपल्याकडं आहे म्हणून सुरुवातीला या ठिकाणी तो बॅलन्स जो आहे तो बॅलन्स घ्यायचा आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000 हे सुरुवातीला ते बॅलन्स घेतलेलं आहे. आणि नंतर या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग आता आपण करूया. कॅश अकाउंटच्या डेबिटला 5 तारीख आहे टू राज कॅपिटल अकाउंट 10,000. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला राज कॅपिटल अकाउंट 10,000 आलं. आता राज कॅपिटलच्या क्रेडिटला, राज कॅपिटल अकाउंट इकडं दुसरं उघडलेलं आहे, त्याच्या क्रेडिटला त्याच तारखेला बाय कॅश अकाउंट 10,000. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला राज कॅपिटल अकाउंट पोस्टिंग झालं आणि राज कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश 10,000. या पद्धतीनं म्हणजे एका अकाउंटच्या डेबिटला आणि दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला या पद्धतीनं असं पोस्टिंग केलं जातं. त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे. पोस्टिंग ऑफ कंबाइंड एंट्रीज रिलेटेड टू GST. GST संबंधी या ठिकाणी या जर्नल एंट्रीज दिलेल्या आहेत. इंट्रा स्टेट परचेस ऑफ गुड्स फॉर ₹40,000 अँड GST ॲप्लिकेबल अमाऊंट पेड बाय चेक. The rates of GST applicable are input SGST 2.5%, input CGST 2.5% आणि इनपुट IGST 5%. आता इंटिग्रेटेड जी काही GST आहे ही एकत्र 5% आणि त्याचं डिवाईड केलं तर 2.5% एक इनपुट SGST आहे आणि इनपुट CGST आहे. दोन्ही ज्या म्हणजे एक स्टेट गव्हर्मेंटचं आहे आणि एक सेंट्रल गव्हर्मेंटचं आहे. निम्म या ठिकाणी हे आपण डिवाईड करणार असतो. आता परचेस केलेलं आहे 40,000चं माल खरेदी केलेला आहे. मग एंट्री होताना परचेसेस अकाउंट डेबिट 40,000. त्यानंतर आता हे इनपुट शब्दप्रयोग करायचा आहे परचेसच्या वेळेस. इनपुट SGST अकाउंट डेबिट तर 2.5% 40,000चं 1,000 रुपये आणि इनपुट CGST अकाउंट डेबिट त्याचंही 2.5% त्याचंही 1,000. अशा पद्धतीनं परचेस अकाउंट डेबिट 40,000, इनपुट SGST अकाउंट डेबिट 1,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 1,000 आणि टू बँक अकाउंट. एवढी रक्कम आपण चेकनं पेमेंट केलेलं आहे म्हणून टू बँक अकाउंट. आणि बिईंग गुड्स परचेस अँड 2.5% SGST अँड 2.5% CGST पेड नॅरेशन दिलेलं आहे. आता या ठिकाणी ही कंबाईन एंट्री आहे. मग परचेस अकाउंट डेबिट आहे, इनपुट SGST अकाउंट डेबिट आहे, इनपुट CGST अकाउंट डेबिट आहे आणि क्रेडिट बँक अकाउंट आहे. ही चारही अकाउंट जे आहेत हे आपण पहिल्यांदा तयार करणार आहोत. तर परचेस अकाउंट केलेलं आहे, त्यानंतर इनपुट SGST अकाउंट केलेले आहे, त्यानंतर इनपुट CGST अकाउंट तयार केलेलं आहे आणि बँक अकाउंट तयार केलेलं आहे. आता बघा, परचेस अकाउंट, इनपुट SGST अकाउंट, इनपुट CGST अकाउंट हे तिन्ही डेबिट झालेले आहेत. तिन्ही अकाउंट डेबिट आहेत. या तिन्हीच्या अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट येणार. बघा, परचेस अकाउंटच्याही डेबिटला टू बँक अकाउंट, इनपुट SGST अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, इनपुट CGST अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट. म्हणजे या तिन्हीच्या डेबिटला बँक अकाउंट घेतलेला आहे. रक्कमसुद्धा 40, 1,000, 1,000 असं घेतलेलं आहे.
असं घ्यायचं आहे. त्यानंतर या तिन्हीच्या डेबिटला बँक अकाउंट आहे आणि आता बँक अकाउंटच्या क्रेडिटला हे तिन्ही अकाउंट येणार. म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय पर्चेसेस अकाउंट, बाय इनपुट SGST अकाउंट, बाय इनपुट CGST अकाउंट आणि 40,000, 1,000, 1,000 या पद्धतीनं या ठिकाणी हे ट्रान्सफर होणं अपेक्षित आहे. जर्नल एंट्रीवरून या ठिकाणी लेजर अकाउंटला या पद्धतीनं हे पोस्टिंग केलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण लेजर पोस्टिंग करतो त्यावेळेस त्याचं बॅलन्सिंग काढणं गरजेचं आहे. आता बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स ते कसं काढायचं आहे ते आपण पाहणार आहे. इफ द डेबिट साईड टोटल ऑफ लेजर अकाउंट इज मोर दॅन क्रेडिट साईड इट इज इंडिकेट डेबिट बॅलन्स. अतिशय सोपं आहे बॅलन्स काढणं. ज्या लेजर अकाउंटची जी बाजू जास्त आहे ती त्या अकाउंटचा किंवा त्या लेजरचा बॅलन्स असतो. आता जर समजा डेबिट साईड लेजर अकाउंटची जास्त असेल क्रेडिट साईडपेक्षा तर डेबिट बॅलन्स आला. इफ द क्रेडिट साईड टोटल ऑफ लेजर अकाउंट इज मोर दॅन डेबिट साईड, जर समजा क्रेडिट साईड ही जास्त असेल डेबिटपेक्षा तर त्याला म्हणायचं क्रेडिट बॅलन्स. म्हणजे अतिशय सोपं आहे. ज्यावेळेस डेबिट बाजू क्रेडिट बाजूपेक्षा जास्त असेल त्यावेळेस डेबिट बॅलन्स आणि ज्यावेळी क्रेडिट बाजू जास्त असेल डेबिटपेक्षा त्यावेळेस क्रेडिट बॅलन्स आहे असं आपल्याला बॅलन्स काढताना या पद्धतीनं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याकडं 3 अकाउंट्स असतात. पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. मग आता पर्सनल अकाउंटचा बॅलन्स जो असणार आहे म्हणजे पर्सनल अकाउंटचा जर या ठिकाणी बॅलन्स काढायचा असेल तर आपल्याला लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीला देणं असेल, एखाद्या व्यक्तीकडून येणं असेल किंवा काही येणं नाही. अशा वेळेस म्हणून पर्सनल अकाउंट बॅलन्स ऑफ पर्सनल अकाउंट मे बी डेबिट ऑर क्रेडिट ऑर नील. त्याच्याकडून येणं असेल तर डेबिट बॅलन्स असेल, त्याला देणं असेल तर क्रेडिट बॅलन्स असेल आणि काहीही देणं नसेल म्हणजे जेवढं देणं होतं आणि दिलेलं आहे तर या पद्धतीनं त्याच्याकडून काहीही बॅलन्स नसणार आहे. ते टोटल दोन्हीची सारखीच लेजर अकाउंटची येणार आहे. त्यानंतर रिअल अकाउंट म्हणजे जे अकाउंट्स मालमत्तेसंबंधी आहेत त्या सर्व जे काही अकाउंट्स आहेत ते रिअल अकाउंटमध्ये येतात. तर बॅलन्स ऑफ रिअल अकाउंट इज ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये सर्व मालमत्ता असतात आणि मालमत्ता ज्या आहेत त्या सर्वांचा बॅलन्स जो असतो तो डेबिट बॅलन्स असतो हे लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण कॅश अकाउंट आहे, फर्निचर अकाउंट आहे, बॅलन्स डेबिटच असतो. त्यानंतर नॉमिनल अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंटमध्ये बघा आपल्याला त्याचा रूलसुद्धा माहीत आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर हा बॅलन्स कसा असू शकतो नॉमिनल अकाउंट? तर नॉमिनल अकाउंटचा बॅलन्स हा डेबिट किंवा क्रेडिट यापैकी एक असू शकतो. डेबिटही असेल, क्रेडिटही असेल या पद्धतीनं. जर खर्च असतील तर डेबिट असणार आहे, इन्कम असेल तर या ठिकाणी क्रेडिट असणार आहे. या पद्धतीनं नॉमिनल अकाउंटचा बॅलन्स हा डेबिट किंवा क्रेडिट या पद्धतीनं असू शकतो. आपण पर्सनल अकाउंट विचारात जर घेतलं तर बॅलन्स ऑफ पर्सनल अकाउंट मे बी डेबिट ऑर क्रेडिट ऑर नील या पद्धतीनं असतो. आता डेबिट बॅलन्स असेल तर डेबिट बॅलन्स या ठिकाणी अनिलचं अकाउंट दिलेलं आहे. बघा या ठिकाणी डेबिट क्रेडिट लिहिलेलं आहे. डेट कॉलममध्ये तारखा आहेत. परचेस जे पर्टिक्युलर्स JF अमाऊंट, डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट या पद्धतीनं या ठिकाणी टी फॉर्ममध्ये अकाउंट हे तयार केलेलं आहे. आता या ठिकाणी पोस्टिंग करून ठेवलेलं आहे. टू पर्चेसेस आहे, परचेस रिटर्न आहे, टू कॅश आहे. क्रेडिट बाजूला बाय पर्चेसेस आहे. आता
हे जे कलर दिलेलं आहे ते बॅलन्स काढलेलं आहे. आपण जर पाहिलं तर बघा कोणती बाजू जास्त आहे, तर डेबिट बाजू 1500 7000, तर 8500 ही डेबिट बाजू जास्त आहे. इकडं 8000च आहे. या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी कमी पडतात बॅलन्सला आणि म्हणून या ठिकाणी महिन्याच्या शेवटी 31 जानेवारीला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 500 रुपये. डिफरन्स जो आहे तो तिथं लिहायचा आहे आणि त्याला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचं आहे. दोन्ही बाजूला मात्र या ठिकाणी बॅलन्स काढायचा आहे. 8500 8500 बॅलन्स निघाला 500, पण डेबिट बाजू जास्त आहे, क्रेडिटला डिफरन्स आलेला आहे. पुन्हा हा कॅरीड डाऊन झालेला पुढच्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी 1ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा आहे 500 रुपये. जिथं ब्रॉड डाऊन होईल त्या ठिकाणी ज्या बाजूला ब्रॉड डाऊन होणार आहे तो बॅलन्स असतो आणि अजून आपल्याला माहीतच आहे की जी बाजू जास्त आहे तो त्या अकाउंटचा बॅलन्स असतो. आता अनिलचं अकाउंट जे आहे हे डेबिट बाजू जास्त आहे क्रेडिटपेक्षा, म्हणून बॅलन्स आला डेबिट. त्यानंतर पर्सनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा ज्यावेळेस असतो त्यावेळेस या पद्धतीनं आपल्याला अकाउंट दिसतं. या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स ज्यावेळेस असतो त्यावेळेस क्रेडिट बाजू जी आहे ती जास्त असते. बघा अनिलचं अकाउंट क्रेडिट बाजू 10,000 बाय परचेसेस अकाउंट 10,000 आहे आणि डेबिट बाजूला परचेस रिटर्न 1,200 आहे आणि कॅश पेड केल्याचं 8,000, असं 9,200 या ठिकाणी ही डेबिट बाजूची बेरीज आहे. आता क्रेडिट 10,000मधून 9,200 वजा गेलं तर 800 रुपये इतका डिफरन्स येतो, म्हणून त्याला 31 जानेवारीला टू बॅलन्स कॅरीड डाऊन असं लिहायचं आहे आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 800 रुपये. याचा अर्थ असा क्रेडिट बाजू ज्यावेळेस जास्त आहे म्हणजे या अनिलचं अकाउंट हे बॅलन्स जो आहे त्या अकाउंटचा तो 800 रुपये क्रेडिट बॅलन्स आलेला आहे. त्यानंतर पर्सनल अकाउंट बघा या ठिकाणी नील बॅलन्स असू शकतो. या ठिकाणी क्रेडिट बाजू 8,000 आहे, डेबिट बाजूसुद्धा बेरीज आलेली आहे 8,000. यामुळं या अनिलकडून येणंही नाही आणि देणंही नाही, यामुळं हा बॅलन्स जो आलेला आहे तो नील बॅलन्स आलेला आहे. त्यानंतर रिअल अकाउंटचा बॅलन्स ऑफ रिअल अकाउंट इज ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट एट्सेट्रा. आता कॅश अकाउंटचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्यासमोर एक कॅश अकाउंट दिसतो. याच्यामध्ये कॅश अकाउंटचं डेबिट बाजू जी आहे ती जास्त आहे. या ठिकाणी 20,000 आलेली आहे. क्रेडिट बाजू जी आहे ती 8,000 आहे बेरीज, आणि म्हणून 20,000मधून 8,000 रुपये वजा केले तर 12,000 रुपये हा डिफरन्स येतो. म्हणून 31 जानेवारीला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 12,000 आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000. अशा पद्धतीनं डेबिट बॅलन्स कॅश अकाउंटचा आहे आणि रिअल अकाउंटचा जो बॅलन्स असतो हा नेहमी या ठिकाणी डेबिट असतो. त्यानंतर नॉमिनल अकाउंटचं उदाहरण घेतलेलं आहे. सॅलरी अकाउंट दिलेलं आहे. सॅलरी अकाउंट या ठिकाणी एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे डेबिट बाजू या ठिकाणी जास्त दिसते. 30,000 आतापर्यंत या ठिकाणी डिसेंबरपर्यंत 30,000 दिलेलं आहे, त्याचा बॅलन्स घेतलेला आहे आणि जानेवारी महिन्यातला 5 तारखेला पुन्हा 5,000चं या ठिकाणी सॅलरी म्हणून पेड केलेले आहेत. असं 35,000 आणि 31 जानेवारीला त्याचा बॅलन्स जो आहे डिफरन्स आलेला आहे 35,000 आणि पुन्हा 1 फेब्रुवारीला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 35,000 या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे हा बॅलन्स जो आहे हा सॅलरी अकाउंटचा डेबिट बॅलन्स आलेला आहे. आता इन्कम चा जर आपण उदाहरण घेतलं तर या ठिकाणी त्याचा बॅलन्स हा क्रेडिट येणार असतो, म्हणून नॉमिनल अकाउंटचा बॅलन्स हा डेबिट किंवा क्रेडिट या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सला मराठीमध्ये तेरीच पत्रक असं म्हणतात. ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ ऑल लेजर अकाउंट्स ॲज ऑन स्पेसिफिक डेट शोईंग डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे सर्व लेजर्सचं या ठिकाणी
लिस्ट घेतलेली असते, त्याचे बॅलन्सेस घेतलेले असतात आणि ही बॅलन्सेस जे असतात आपल्याला माहीत आहे एकतर डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स असतो. अशा सर्व बॅलन्सची यादी या ठिकाणी घेतलेली असते. ज्या ठिकाणी घेतलेली असते त्याला ट्रायल बॅलन्स असं म्हणायचं आहे. ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. आर्थिक वर्षाच्या शेवटी हे तेरीसपत्रक किंवा ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. इट इज प्रिपेअर टू असर्टेन द अरिथमेटिकल ॲक्युरेसी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. अंकगणितीय अचूकता शोधण्यासाठी या ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. आता टाईप्स ऑफ ट्रायल बॅलन्स. आता टाईप्स 2 प्रकारचे या ठिकाणी टाईप्स दिलेले आहेत ट्रायल बॅलन्सचे. पहिला आहे ग्रॉस ट्रायल बॅलन्स. इन दिस टाईप ऑफ ट्रायल बॅलन्स टोटल ऑफ डेबिट साईड ऑफ अ particular account is shown in the debit column of the trial balance and total of credit side of particular account is shown in the credit column of the trial balance. म्हणजे ग्रॉस ट्रायल बॅलन्स ढोबळ तेरीसपत्रक जे आहे ते कसं तयार करायचं, तर फक्त टोटल या ठिकाणी डेबिट साईडची जी काही अकाउंट्स आहेत त्याची टोटल घेतली जाते आणि दुसरं क्रेडिट बाजूचे जे अकाउंटची बेरीज आहे त्याची टोटल घेतली जाते. अशा पद्धतीनं तो ग्रॉस ट्रायल बॅलन्स या ठिकाणी होणार आहे. पण इट इज नॉट कॉमन यूज ॲज इट डज नॉट डिस्क्लोज द बॅलन्स ऑफ ईच अकाउंट. आता फक्त बॅलन्सेस घेतलेले असतात, त्यामुळं प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स या ठिकाणी घेतलेला नसतो, त्यामुळं हा वापरामध्ये नसतो. दुसरा जो प्रकार आहे नेट ट्रायल बॅलन्स, हा मात्र आपण दररोजच्या किंवा या ठिकाणी सर्व ठिकाणी या पद्धतीनंच ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. इन दिस टाईप ऑफ ट्रायल बॅलन्स ओनली द बॅलन्सेस ऑफ इच लेजर अकाउंट्स आर शोन अगेन्स्ट इट्स नेम. त्याच्या नाव आणि त्याच्यासमोर त्याची रक्कम अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याची रक्कम घेतलेली असते लेजर अकाउंटची. इफ द अकाउंट शोज अ डेबिट बॅलन्स, जर अकाउंट डेबिट बॅलन्स दाखवत असेल देन इट बॅलन्स इज रेकॉर्डेड इन द डेबिट अमाऊंट कॉलम, तर ती डेबिट अमाऊंट कॉलममध्ये घ्यायची. आणि इफ ॲन अकाउंट शोज क्रेडिट बॅलन्स इज रेकॉर्डेड इन क्रेडिट कॉलम, क्रेडिट अमाऊंट कॉलम. अशा पद्धतीनं डेबिट असेल तर डेबिट कॉलमला, क्रेडिट असेल तर क्रेडिट कॉलमला, या पद्धतीनं प्रत्येक लेजर अकाउंटचा बॅलन्स हा घेतला जातो. दिस टाईप बॅलन्स इज यूज्ड इन प्रॅक्टिस. आपण ज्यावेळेस आपण दैनंदिन बिझनेसमध्ये या ठिकाणी याच पद्धतीचं तेरीसपत्रक किंवा ट्रायल बॅलन्स या ठिकाणी तयार केला जातो. आता 2 पद्धतीचे ट्रायल बॅलन्स या ठिकाणी आहेत. एक आहे व्हर्टिकल ऑर जर्नल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स. आपण जर्नल एंट्री ज्या पद्धतीनं करतो त्या फॉर्मॅटमध्ये हा उभ्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं याचं स्वरूप असतं आणि त्याचं नमुना बघा. फॉर्मॅट ऑफ व्हर्टिकल ऑर जनरल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च डॉट डॉट, सिरियल नंबर, हेड ऑफ अकाउंट्स, लेजर फोलिओ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. या पद्धतीनं जी रक्कम असणार आहे ती रक्कम डेबिट असेल तर डेबिटला, क्रेडिट असेल तर क्रेडिटला. त्या संबंधित लेजर अकाउंटचं हेड जे आहे त्याचं नाव आहे. कॅश अकाउंट असेल तर डेबिटला रक्कम येणार, कॅपिटल असेल तर क्रेडिटला रक्कम येणार. अशा पद्धतीनं या स्वरूपामध्ये ही ट्रायल बॅलन्स असतो. दुसरा जो टाईपचा ट्रायल बॅलन्स आहे हॉरिझॉन्टल किंवा लेजर फॉर्म ट्रायल बॅलन्स. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या पद्धतीचा, म्हणजेच आपण ज्यावेळेस लेजर अकाउंट्स तयार करतो त्यावेळेस हे लेजर अकाउंटसारखा हा आहे. दोन्ही स्वरूपाचा आपल्याला परीक्षेमध्ये दोन्ही टाईपचं कोणत्याही टाईपचं ट्रायल बॅलन्स दिला तरी आपल्याला तो करता म्हणजे देतात. फायनल अकाउंट ज्यावेळेस शिकणार त्यावेळेस ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स तुम्हाला फायनल अकाउंट्स जे आहेत ते आपण तयार करतो. परंतु या पद्धतीनं अशा पद्धतीनं हा ट्रायल बॅलन्स ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस डेबिट बॅलन्सेस एका बाजूला दिलेले असतात आणि क्रेडिट बॅलन्सेस एका बाजूला दिलेले असतात. सेपरेट या ठिकाणी दिलेलं असतं. कोणत्याही टाईपचा बॅलन्स या ठिकाणी कोणत्याही टाईपचा ट्रायल बॅलन्स दिला असेल तरीसुद्धा या पद्धतीनं दोन्हीही प्रकारचे सिलेबसमध्ये आपल्याला ते उल्लेख केलेला आहे. कोणत्याही स्वरूपाचा आपण ट्रायल बॅलन्स हा तयार करू शकतो, म्हणजे व्हर्टिकल फॉर्ममध्ये सुद्धा किंवा हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये सुद्धा.
त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे वर्टिकल किंवा जर्नल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स. बघा, हेड ऑफ अकाउंट्स आहे, कॅश, परचेस रिटर्न, रेंट, बँक ऑफ महाराष्ट्र, करन्स कॅपिटल, करन्स ड्रॉईंग, सेल्स, इंटरेस्ट रिसिव्ड. कॅश अकाउंट आहे, डेबिट बॅलन्स आहे. परचेसेस 1,04,000 डेबिट बॅलन्स आहे. परचेस रिटर्न आहे 2,000 तर क्रेडिट बॅलन्स आहे. रेंट क्रेडिट बॅलन्स आहे. बँक ऑफ महाराष्ट्र 97,000 डेबिट बॅलन्स आहे. करन्स कॅपिटल क्रेडिट बॅलन्स 2 लाख आहे. करन्स ड्रॉईंग्ज अकाउंट डेबिट बॅलन्स आहे 6,000 आहे. सेल्स 60,000 क्रेडिट बॅलन्स आहे. इंटरेस्ट रिसिव्ड 7,000 क्रेडिट बॅलन्स आहे. अशा पद्धतीनं डेबिट आणि क्रेडिट दोन्हीची या ठिकाणी टोटल केल्यानंतर बरोबर ॲक्युरेट येते आणि म्हणून ॲक्युरेसीसाठी अरिथमेटिकल ॲक्युरेसीसाठी या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. आणि असं ज्यावेळेस दोन्ही बाजू समान येतात त्यावेळेस बरोबर आहे आपण अकाउंटिंग केलेलं याची जी अरिथमेटिकल ॲक्युरेसी आहे ती समजते. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ हॉरिझॉन्टल ऑर लेजर फॉर्म ट्रायल बॅलन्स. याही स्वरूपाचा ट्रायल बॅलन्स या ठिकाणी तयार केला जातो. याच्यामध्ये डेबिट बॅलन्सेस जे आहेत, आता बघा या ठिकाणी कॅश, बँक ऑफ इंडिया, फर्निचर, परचेस, सुनील अकाउंट आहे, प्रिंटिंग एक्सपेन्सेस आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हे सर्व जे आहेत हे डेबिट बॅलन्सेस आहेत ते घेतलेले आहेत. आणि क्रेडिट बॅलन्सेस इकडे घेतलेले आहेत. विराज कॅपिटल आणि सेल्स कमिशन डिस्काउंट या पद्धतीनं म्हणजे क्रेडिट बॅलन्सेस एका बाजूला, डेबिट बॅलन्सेस एका बाजूला आणि त्याची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी टोटल बरोबर येते. या उदाहरणामध्ये 81,450 81,450 या पद्धतीनं या ट्रायल बॅलन्सची टोटल आलेली आहे दोन्ही बाजू. त्यामुळं अरिथमेटिकल ॲक्युरेसी जी आहे ते अचूक आहे, बरोबर आहे असं समजायला हरकत नाही. आणि या पद्धतीनं हे लेजर अकाउंट्स जे आहे ते त्याच्या साहाय्याने ट्रायल बॅलन्स कसा करायचा हे आज आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.